छत्रपती राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, गौतम बुद्ध, महावीर, कबीर अशा सगळ्या संतावाद्यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. आणि त्याचं कारण असं नाव मुद्दाम पहिल्यांदा घेतली. त्याचं कारण असं की आपण स्वातंत्र्यसैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशन या विचारानं चालतो. त्या विचाराचं तरीका मी स्मरण करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजचे जे व्याख्याते आहेत यांची मला ओळख करून द्यायला पाहिजे नाही, ते सुद्धा या विचारात चालणार आहे. म्हणजे आपण जे समतावाद्यांची नावं घेतली त्यांच्याच विचारानं चालणारे असे आमची व्याख्याते आहेत. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. ही मती म्हणजे काय? मती म्हणजे बुद्धी. बुद्धी पण नुसती बुद्धी नव्हे, तर त्याच्याबरोबर म्हणे की नीती गेली. म्हणजे मती जर नसेल तर नीती जाते. म्हणजे नुसती बुद्धी नव्हे तर ती बुद्धी चांगल्याला वापरण्यासाठी. म्हणजे बुद्धी आहे आणि त्यांना कुठेतरी आपसात भांडण लावण्यासाठी काम करतोय, कुणाला उभारण्यासाठी काम करतोय, त्याला मती म्हणायचं नाही. त्या बुद्धी बुद्धी चिकित्सक वृत्तीनं चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस सुद्धा नाही. आणि आजचे आमचे जे व्याख्याते आहेत ते त्या त्याला मी म्हणताना म्हणून काय म्हणावं, ज्येष्ठ पत्रकार वगैरे म्हणावं असं वगैरे. पण आम्ही जेव्हा मिटिंगला बसलो होतो त्या सगळ्यांच्या तोंडावर एकाच वेळाचं होतं की शोध पत्रकार, चिकित्सक वृत्ती, आणि त्यामुळे त्यांनी शोध पत्रकार म्हणजे पत्रकारानं जे काही घडतंय ते आपल्या समोर घडणार आहे तसं सांगायचं. तुलाच माहिती पत्रकारांना बातमी म्हणजे काय 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 घडतं ते सांगायचं. पण आता परिस्थिती अशी तयार झालेली आहे की त्या बातमीमध्ये आता बातमीदारांच्या मध्ये मीडियामध्ये आता नवीन प्रकार तयार झाला आहे, अजून की क्रोधी मीडिया. आणि म्हणून बातमी म्हणजे काही ती सांगायची पाहिजे. आणि म्हणून सत्य बातमी सांगण्यासाठी अशा पत्रकारांची गरज आहे. आणि ते सुद्धा आता शोध पत्रकार म्हणजे त्यांनी शोध घेत आहे. उदाहरण तुम्हाला वेळ जास्त नाही. न्यायमूर्ती लोयांचं निधन झालं, संशयास्पद मृत्यू झाला. आणि मग बातमी दिली असं झालेलं आहे.